चल हॅलो. चला आवाज येतोय. चला जॉईन व्हा बरं पटापट. ओके. बघा आपण बघत आहोत ती म्हणजे ठीक आहे. आपण बघत आहोत व्यंजन संधी. लक्षात आपली स्वर संधी. बघा आपण संधी हा टॉपिक सुरू केला होता. संधीमध्ये आपलं काय झालं होतं, जी स्वर संधी होती ती आपण डिटेल मध्ये बघितलेली आहे आणि तिच्या शॉर्टकट्सही सांगितलेल्या आहेत. आपण जे 5-6 दिवस मध्ये स्वर संधी बघितली, 5 ते 6 लेक्चर मध्ये, ठीक आहे, त्यामध्ये आपण एकाच तक्त्यामध्ये ती संधी कशी लिहायची आणि तिचे नियम शॉर्टकट कसे पाठ करायचे ते डिटेल मध्ये बघितलेलं आहे. आज आपण जाणार आहेत तो म्हणजे व्यंजन संधीकडे. पुढे जाणार आहेत व्यंजन संधीकडे. लक्षात. आता संधी म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे, सांधणे जोडणे, याच्यावर आपण डिटेल मध्ये माहिती स्वर संधीमध्ये घेतलेली आहे. बघा आज आपण बघणार आहेत व्यंजन संधी. लक्षात. व्यंजन संधीला दुसरं नाव काय, हल संधी, आणि दुसरं नाव, अजून एक तिसरं नाव आहे संवृत्त संधी, असं सुद्धा तिला म्हणतात. हे तिन्ही नावं आहेत. आलं लक्षात. व्यंजन संधीची ही 3 प्रकारची नावं आपल्या प्रत्येकाला माहिती असावं. आलं लक्षात. आता बघा एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन असेल व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर ते 2 वर्ण एकत्र येऊन नवीन वर्ण तयार होतो. त्या व्यंजनाला त्यास व्यंजन संधी, हल संधी किंवा संवृत्त संधी असे म्हणलं जातं. आलं लक्षात. तिला काय म्हणतात बघा, व्यंजन संधी म्हणतात, हल संधी म्हणतात किंवा संवृत्त संधी असं म्हणतात. आलं लक्षात. हा, तर हे काय आहे, व्यंजन संधीचे काय आहेत उदाहरणं आहेत. आलं लक्षात. ठीक आहे. बघा आता बघा व्यंजन संधीमध्ये दुसरा वर्ण व्यंजन असेल किंवा स्वरही असू शकतो. म्हणजे जर आपल्याला व्यंजन संधी बघायची असेल तर व्यंजन प्रथम व्यंजनच येणार आहे. प्रथम काय येणार आहे, व्यंजनच, प्लस दुसरा जो काही वर्ण असेल तो येणारा वर्ण जो आहे तो एकतर व्यंजन असू शकतो किंवा स्वर असू शकतो. काय असेल, स्वर असू शकतो. जसं उदाहरणार्थ बघा, जसं व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. जसं आपण एखादं उदाहरण घेतलं, विपद अधिक काळ. काय, विपद अधिक काळ. आलं लक्षात. हा एक उदाहरण घेतला, विपद अधिक काळ. बघा संधी करताना काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द हलंत केलेले अधिक. बघा हा काय आहे, क, अधिक काय आहे, आ आहे. बरोबर आहे. अधिक इकडे काय राहिला, ल राहिलेले आहे. आणि हा विपद शब्द जसाच्या तसा ठेवलेला आहे. आलं लक्षात. आता मला सांगा बघा, ह्या इकडे काय आलेला आहे, व्यंजन, इकडे काय आलेला आहे, व्यंजन. आता बघा त थ द ध न, एक लाईन आहे बघा, त थ द ध आणि न. आता बघा ह्या द चा काय होतो, द च्या ऐवजी काय घेतात, त घेतात. आता हे त का घेतात ते आपण पुढे बघणारच आहे. त का घेतात ते आपण पुढे बघणारच आहे. मग हा त कशामध्ये मिसळला जातो, या क मध्ये. अधिक हा आ, याला स्वराची गरज आहे. मग ह्या तिघांना एकत्र केलं तर हे जोडाक्षर होईल. मग हे काय होईल, त्या. लक्षात, ता. मग विपत काळ शब्द काय तयार होतो बघा, विपत काळ असा शब्द तयार होतो. मला फक्त हेच दाखवायचे. आपल्याला काय बघायचं, व्यंजन अधिक व्यंजन. लक्षात. 2 व्यंजन एकत्र आली, संधी तयार झाली, म्हणून हिला काय म्हणतात, व्यंजन संधी असे म्हणतात. जसं बघा दुसरं उदाहरण, जगत अधिक आंबा. काय, जगत अधिक आंबा, असं एक उदाहरण घेऊ. बघा आता काय बघायचं आहे, एकतर व्यंजन, पण व्यंजन सुरुवातीला येणारच आहे. व्यंजन सुरुवातीला आलं आणि दुसरा काय येणार आहे, एकतर व्यंजन येईल किंवा काय येणार आहे, तुमचा स्वर येणार आहे. आंबा नाही येणार, अंबा येईल, अंबा. जगत अधिक अंबा. ठीक आहे, जगत अधिक अंबा. आता बघा हा त जसाच्या तसा. लक्षात. हा अ आहे, अ जसाच्या तसा, अधिक काय येईल, अनुस्वार. बघा व्यंजनाच्या नंतर काय आलेला आहे, स्वर आलेला आहे. व्यंजनाच्या नंतर काय आलेला आहे, स्वर आलेला आहे. मग व्यंजनाच्या नंतर सुरुवातीला व्यंजनच येणार आहे, त्यानंतर स्वर पण येऊ शकतो किंवा काय येऊ शकतो, तुमचा
स्वर सुद्धा येऊ शकतो किंवा व्यंजन सुद्धा. आता ही पण तची लाईन आली, मग तच्या लाईनीमधला काय घेतला? द घेतला जातो. मग शब्द काय? ह्या तच्या बदली काय घेतला जातो? द घेतला जातो. पण हा हलंत केलेला असेल, अधिक हा झाला काय? दम. मग शब्द काय तयार होईल? जगदंब. आलं लक्षात? जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज ज्या नावाचा जप करत होते, लक्षात? जगदंब. माता प्रसन्न होती, ते जगदंब शब्द आलेला आहे. आलं लक्षात? मग आपल्याला काय बघायचं होतं उदाहरणाच्या माध्यमातून, की व्यंजन संधी, हल संधी, व्यंजन संधी, हल संधी म्हणजे काय असतं तुमचं? म्हणजे काय असतं तुमचं? एक तर त्या व्यंजनाच्या पुढं काय येणार आहे? एक तर व्यंजन येईल किंवा स्वर सुद्धा येणार आहे. आलं लक्षात? व्यंजन सुद्धा येईल किंवा स्वर सुद्धा येणार आहे. ठीक आहे. बघा, ही व्यंजन संधी थोडीशी कठीण आहे. एवढी डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे की भरपूर काही तुमच्या पुस्तकामध्ये दिलं नसेल. आलं लक्षात? तेवढे डिटेलमध्ये आपण घेणार आहेत आणि उदाहरणांची सर्वात जास्त प्रॅक्टिस करू आणि शेवटी तुम्हाला काय देणार आहे? यावर शॉर्टकट तक्त्याच्या माध्यमातून सुद्धा देणार आहे. ठीक आहे. काय झाली? टेस्ट चालू नाही झाली. अरे बापरे, 2 मिनिटं वेळ द्या फक्त. आता अवघडच आहे. मग 12 वाजता टेस्ट असते. आज रविवार आहे. टेस्ट म्हणतात ओपन झाली ना. ची तारीख नाही, 2 मार्च. हो 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 हो, 2च मिनिटं वेळ द्या. Yes. 2 मिनिटं फक्त थांबा. टेस्ट ओपन का नाही झाली तेवढं बघू द्या. मग आपण काय करूया? सुरुवात करू. फ्री टेस्ट असते. ठीक, चल झालेलं. दिसतंय सरते प्रत्येकाला? ओके. बघा, कुठं होतो आपण? चालू झालेली आहे टेस्ट. फक्त मी एकदा ग्रुपला मेसेज टाकतो. कामं एवढी काय करावं, कोणीतरी ठेवावं लागते. अच्छा. बघा, हा कुठे होतो आपण? हा,
काय सांगितलं? व्यंजन संधी, हिलाच म्हणतात हल संधी, हिलाच म्हणतात संवृत्त संधी. आलं लक्षात? मग ते आपण बघितलेलं आहे. आता बघा व्यंजन संधीचे, आता बघा व्यंजन संधीचे भरपूर जणांनी सांगितले 7 प्रकार पडतात, कोणी सांगितले 8 प्रकार पडतात, कोणी सांगितले 10 प्रकार पडतात. पण बघा प्रॅक्टिकली तुम्ही तेवढे सांगू शकत नाही. आलं लक्षात? आता परिवर्तन संधीमध्ये काही उपप्रकार येतात, तच्या संधीमध्ये अजून 7 प्रकार येतात. असे तुम्ही ऍक्च्युअली काही प्रकार सांगू शकत नाही व्यंजन संधी. जसे स्वर संधीचे तुम्ही किती प्रकार सांगू शकताय? 5 प्रकार सांगू शकताय. तसं व्यंजन संधीचं तुम्ही प्रकार सांगू शकत नाहीये. आलं लक्षात? तर बघा महत्वाचं काय आहे, आता व्यंजन संधीमध्ये बघा पहिला येतो प्रथम व्यंजन संधी, यामध्ये व्यंजन अधिक व्यंजन येतो. 2 नंबरला येतो तृतीय व्यंजन संधी, यामध्ये व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर येतो. 3 नंबरला येतो अनुनासिक व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन. त्यानंतर छ ची व्यंजन संधी, स्वर अधिक व्यंजन. त्यानंतर त ची व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन. त्यानंतर न ची व्यंजन संधी, म ची व्यंजन संधी, र ची व्यंजन संधी आणि परिवर्तन संधी आणि अहन व्यंजन संधी, अहन व्यंजन संधी. आता ही परिवर्तन व्यंजन संधी थोडासा तुम्हाला नवीन प्रकार वाटेल. बघा याच्यामध्ये मी एवढे डिटेल ऍड केलेले आहेत की पुढचे 5 वर्ष जरी तुम्ही एक्झाम देत राहिल्या तरीही आपलं कंटेंट तिथं चालेल, एवढं अपडेट करून आपण घेतलेलं आहे. आलं का लक्षात? एवढं अपडेट आपण करून घेतलेलं आहे. त्यामुळं हे एवढं महत्वाचं लेक्चर आहे की याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट मी काय केलेला आहे तुम्हाला ऍड केलेला आहे. चालेल, पुढे जाऊया. आता बघा आज आपण पहिला प्रकार जो बघणार आहे तो म्हणजे काय? प्रथम व्यंजन संधी. काय बघणार आहे? प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी काय असते? व्यंजन अधिक व्यंजन असते. बघा क, च, ट, त, प. तुम्हाला सांगितलं होता क बरोबर आहे, च, ट, त, प. आता बघा आपल्याला इथं काय पाहिजे? स्पर्श व्यंजने माहित पाहिजे. क, ख, ग, घ आणि न, च, छ, ज, झ, अन, ट, थ, ड, ढ आणि न. त्यानंतर त, थ, ड, ध, न, प, ह, ब, भ आणि म. आलं लक्षात? आता बघा प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय? पहिले व्यंजन घ्यायचं, खतम कार्यक्रम झाली प्रथम व्यंजन संधी. तृतीय व्यंजन सांगितली तर तिसरा टेबल घ्यायचा, खतम कार्यक्रम. असं आहे ते. बघा कचट तप या 5 वर्णांपैकी अनुनासिकाशिवाय म्हणजे अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं. कठोर व्यंजन आलं. आता कठोर व्यंजन काय काय आहेत? कठोर व्यंजन हे कठोर आहेत, बरोबर आहे, हे मृदू आहेत. लक्षात ठेवा रे, हे मृदू आहेत. हे कठोर, हे मृदू. अनुनासिक पण काय आहेत? मृदू आहेत. ठीक आहे. कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिला कठोर व्यंजन घेऊन प्रथम व्यंजन संधी बनते. प्रथम व्यंजन संधी बनते. आलं लक्षात? बघा कठोर व्यंजन गटातील म्हणजे कुठलं येणार आहे? दुसऱ्या स्तंभामधलं येणार आहे. कठोर आलं की त्याच्याच लाईनीत येईल. म्हणजे ख आलं तर क घ्या, छ आला तर च घ्या, ठ आला तर ट घ्या, ठ आला तर त घ्या, फ आला तर प घ्या. काय म्हणतो तो बघा, त्याच्याच जागी त्याच वर्गातील पहिला कठोर व्यंजन घेऊन काय होते? प्रथम व्यंजन संधी येते. आता लक्षात काय ठेवायचं? पहिला स्तंभ करून जी संधी होते तिला प्रथम संधी म्हणतात. खतम कार्यक्रम. पुढे बघा आता याची ट्रिक बघा काय. आता बघा व्यंजन संधी, प्रथम व्यंजन संधी कशी आहे बघा. प्रथम व्यंजन संधी कशी आहे बघा. अनुनासिका खेरीज कोणताही स्पर्श व्यंजन, बरोबर आहे. सुरुवातीला काय तो अनुनासिका खेरीज कोणताही स्पर्श व्यंजन म्हणजे स्पर्श व्यंजन बघा कठोर, कठोर प्लस मृदू आणि इथं काय असते? अनुनासिक, बरोबर आहे. मग हे कठोर आणि मृदू हे किती आहेत? कठोर किती आहेत? इथं 10 आणि मृदू किती आहेत? 10 आणि हे 5 25. म्हणजे ह्या 20 पैकी बघा अनुनासिक सोडून कठोर व्यंजनाखेरीज कोणताही स्पर्श व्यंजन आणि पुढे काय? कोणतेही कठोर व्यंजन. कोणतेही कठोर, कठोर किती आहेत? 10. आलं लक्षात? कोणतेही कठोर व्यंजन. मग बघा अनुनासिका खेरीज कोणतेही स्पर्श व्यंजन यापैकी बघा त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन घेणे. त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन घेणे मग एकतर क घेणे, एकतर च घेणे, एकतर ट घेणे, एकतर त घेणे किंवा प घेणे आणि यानुसार काय बनत असते? आपली प्रथम व्यंजन संधी बनत असते. आता हे लक्षात नाही येणार पण बघा महत्वाचं बघा. आता प्रथम व्यंजन संधी कशी ओळखावी बघा. ओळखण्याची ट्रिक बघा काय आहे. प्रथम व्यंजन संधी ओळखण्याची ट्रिक काय आहे बघा. संधी झालेल्या शब्दात कचट तप
संधी झालेल्या शब्दात कचट तप ही 5 अक्षरे जोडाक्षरी म्हणून येतात. कचट तप ही 5 अक्षरे जोडाक्षर म्हणून येतात. आता जोडाक्षर संकल्पना आपण शिकलेलो आहे त्यानुसार येतात. आलं लक्षात. पुढे बघा, विग्रह कसा करावा, ह्या संधीचा विग्रह कसा, एखादा शब्द दिला तर त्याचा विग्रह कसा केला जातो बघा. द्वित व्यंजन येऊन, बरोबर आहे, द्वित व्यंजन येऊन प्रथम व्यंजन संधी झाल्यास अर्ध्या असणाऱ्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले अक्षर येऊन विग्रह करावा. काय विग्रह करावा, त्याच वर्गातील प्रथम व्यंजन घेऊन काय केलं जातो, विग्रह केला जातो. आलं लक्षात. 2 मिनिटं थांबा. ओके, चल लक्षात. आता उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेऊ कसं बघा. उदाहरणार्थ बघा, वाघ अधिक पती. आता इथं मी लिहितो बघा, क च त त प, बरोबर आहे. क ख ग घ न, च छ ज झ अन, त थ द ध न, त थ द ध न, प फ ब भ म. ओके. आता बघा, वाघ अधिक पती, इथं काय आलेला आहे, हा ग आहे, ग बरोबर आहे. आणि इकडे काय आहे, हा प आहे. प ला हलंत करा, अधिक इकडे काय राहिला, अ राहिला, बरोबर आहे. आता बघा काय आलेला आहे, तो काय म्हणतोय बघा, व्यंजन अधिक व्यंजन आलेलं आहे. मग आपल्या पहिले लक्षात आलं पाहिजे ही व्यंजन संधीचं उदाहरण आहे. व्यंजन अधिक व्यंजन आलं म्हणजे हे काय आहे, व्यंजन संधीचं उदाहरण. आता इथं काय आलेलं आहे, ग आलेला आहे. बघा ग आलेला आहे, ग म्हणजे बघा तुम्हाला काय सांगितलं होतं, हे कठोर आणि हे मृदू, या 20 पैकी कोणताही वर्ण आला असेल तर आपल्याला काय करायला, प्रथम संधी. मग याच लाईनीतला आपल्याला पहिला व्यंजन घेतला जातो. मग काय घेतला जाईल, क घेतला जाईल. म्हणजे या ग ची जागा कोण घेईल, ग क घेणार आहे, क घेणार आहे. अधिक हा प, अधिक हा अ आला, बरोबर आहे. आता या सर्वांना एकत्र केलं तर बघा हा काय होणार आहे, क प ला जोडला जाईल आणि हा स्वर याच्यामध्ये क प, बरोबर आहे. मग बघा हा वा जसाच्या तसा होता आणि हा ती जसाच्या तसा होता. मग इकडे काय राहील, वा जसाच्या तसा, इकडे काय राहणार आहे, ती जसाच्या तसा. शब्द काय तयार होईल, वाकपती. वाकपती हा शब्द तयार होणार आहे. बघा संधी कशी ओळखावी, आता शब्द दिला आपल्याला वाकपती, वाकपती, वाकपती हा शब्द दिला असेल तर बघा त्यांनी काय सांगितलं, ओळखायची कशी ट्रिक सांगितली, तुम्हाला ओळखण्याची ट्रिक सांगितली. काय सांगितली, प्रथम व्यंजन संधी कशी ओळखावी. बघा संधी झालेल्या शब्दात कचट तप ही 5 अक्षरे जोडाक्षर म्हणून येतात. कचट तप ही 5 अक्षरे जोडाक्षर म्हणून येतात. बघा अलीकडे जोडाक्षर म्हणून आला, क हा जोडाक्षर म्हणून आला. हे बघा व्यंजन अधिक व्यंजन बरोबर स्वर, हे काय झालं, जोडाक्षर झालं, जोडाक्षर झालेलं आहे. मग आपल्या लक्षात आलं असेल की प्रथम व्यंजन संधी कशी ओळखली जाते, की कचट तप ही अक्षरे काय येतात, संधी झालेल्या शब्दामध्ये जोडाक्षर म्हणून येतात. मग जिथे जिथे जोडाक्षर दिसेल कचट तप हे, ती काय असते, तुमची प्रथम व्यंजन संधी असते. लक्षात येते का. चल पुढचं उदाहरण बघा. बघा सड अधिक कर्ण, बरोबर आहे. हा काय आहे, ड आहे, ड अधिक इकडे काय आहे, हा क आहे. क ला हलंत केला आणि त्यामधून स्वर काढला. मग बघा हा काय आहे, ड आलेला आहे. मग ड कुठं आहे, इथं आहे. मग ड च्या ऐवजी काय घ्यावा लागतो, ट घ्यावा लागतो. मग इथं ट घेतला, अधिक हा क आला, अधिक हा अ झाला. हा काय झाला, माझा जोडाक्षर झालेला आहे. मग बघा हा ट तसाच राहील, हा क राहील. आलं लक्षात. मग इकडे बघा हा असा जोडला जाईल, अधिकार्ण, अधिक इकडे काय राहणार आहे, स. मग शब्द काय तयार होईल, षटकर्ण, षटकर्ण. आलं लक्षात. असा शब्द तयार होणार आहे, काय षटकर्ण, षटकर्ण. अरे इथं बघा हे स नाही राहणार, हे श राहणार आहे, श. बघा हे श राहणार आहे, श.
इथं सट कर्ण झाला, इथं श पाहिजे, श. आलं का लक्षात? इथे काय पाहिजे? श पाहिजे, श. ओके, षटकर्ण असं होतं इथे. इथं सटकर्ण झाला, बरोबर आहे. इथे काय पाहिजे होता? श पाहिजे होता. काय पाहिजे होता? श पाहिजे होता, श. ओके, हा. मग ते काय होणार आहे? षटकर्ण होणार, श, बरोबर आहे. षटकर्ण असा शब्द तयार होतो. आलं लक्षात? बघा आपल्याला लक्षात येते का? थोडं थोडं लक्षात येत असेल. बघा इथं आला का? आता ट आणि क. आता हे ट याला जोडायचं कसं? तर त्याला जोडता येत नाही, म्हणून तो काय केला जातो? हलंत केला जातो. म्हणून तो हलंत, हे काय झालं माझं? जोडाक्षर. आलं का? कचट तप यामधला ट जोडाक्षर म्हणून आला. यस, इथं क जोडाक्षर म्हणून आला, म्हणून ही काय झाली? प्रथम व्यंजन संधी. पुढे बघा, जसं विपद अधिक काळ, बरोबर आहे. विपद अधिक काळ आलेला आहे. मग बघा हे द जसाच्या तसा, अधिक या क ची फोड करू, क अधिक काय झाला आपला? आ झालेला आहे. मग बघा हा काय आहे? द, द आहे. मग द ची लाईनीमध्ये, द ची लाईन आताच तुम्हाला बघितली बघा, आपण व्यंजन लिहिलेलं आहे द, बरोबर आहे. बघा द कुठं आहे? इथं आहे. द कुठं आहे? इथं आहे. मग द च्या लाईनीमध्ये काय आहे? त आहे. मग आपल्याला द च्या ऐवजी काय घ्यावं लागेल? त घ्यावा लागेल. मग इथं आला त, अधिक हा क, अधिक हा आ. मला सांगा हे जोडाक्षर झालं, हे जोडाक्षर झालं. मग हे काय तयार होईल? बघा त ला क जोडलं जाईल आणि एक स्वर आ. मग बघा शब्द हे विपद जसाच्या तसा आणि ळ जसाच्या तसा. मग शब्द काय तयार होईल? विपद काळ, विपद काळ, विपद काळ. बघा हे त जोडाक्षर म्हणून आला. मग क च ट त प काय सांगितली ट्रिक? क च ट त प काय सांगितले? हे 5 जोडाक्षर म्हणून आलं तर ते काय असतात? तुमची प्रथम व्यंजन संधी असतात. बघा एवढ्या छोट्या छोट्या ट्रिक तुम्हाला दिलेल्या आहेत. फक्त याची रिव्हिजन करा, नोट्स बनवा. जबरदस्त नोट्स बनल्या तर तुमची तेवढी ती रिव्हिजन होईल, बरोबर आहे. आता बघा शुद्ध अधिक पिपासा, बरोबर आहे. हा काय आहे? ध आहे, ध, बरोबर आहे. धनुष्याचा ध, अधिक हा प आणि ही पहिली विलांटी आहे म्हणून ही काय आली? रसवई. बघा ह्या ध, ध, बरोबर आहे. बघा त, थ आणि ध, या ध च्या ऐवजी काय घ्यावं लागेल? त घ्यावं लागेल. मग इथं त अधिक हा प अधिक ही रसवई, बरोबर आहे. प्रथमतः दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन सरते शेवटी स्वर मिसळला जातो, तेव्हा जोडाक्षर होतोय. मग बघा हा त प ला जोडलं जाईल, पण याला वेळांटी कशी राहील? पहिली. मग बघा हा शू आणि पासा जसाच्या तसा आहे. मग हा शब्द तयार होईल शूत पिपासा, शूत पिपासा, शूत पिपासा. आणि हा शुद्ध शब्द म्हणून विचारलेला आहे, याला स्टार करून ठेवा. लक्षात? बघा आला का? कचट तप मधला त जोडाक्षर म्हणून आला, यस आलेला आहे. म्हणून हे काय झालं? तुमचं प्रथम व्यंजन संधी झालेला आहे. ओके, पुढे अजून बघा वाघ अधिक पथ, बरोबर आहे. वाघ अधिक पथ, वाघ अधिक पथ. मग बघा हा ग जसाच्या तसा लिहिला, इकडे काय लिहिला? प ला हलंत करू. प मध्ये काय स्वर आहे? अ आहे. बघा व्यंजनाच्या पुढे व्यंजन आलेलं आहे. मग बघा हे ग आहे. मग ग कशामध्ये येतो? क ख ग घ. ग चे ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला? क घ्यावं लागेल. क अधिक प अधिक अ, बरोबर आहे. याला जर आपण एकत्र केलं तर हे काय होणार आहे? बघा क प ला जोडलं जाईल. मग हे झालं आपलं शब्द, जोड शब्द. मग इकडे दी आणि इकडे थ, मग शब्द काय तयार होईल? बघा दी, दिक्पथ, दिक्पथ. आला का? कचट तप क हा जोडाक्षर म्हणून आला, म्हणून हे काय झालं? आपलं प्रथम व्यंजन संधी झालेलं आहे. पुढे बघा वाघ अधिक तांडव, बरोबर आहे. हा काय आहे? ग आहे. परत हे त आहे, अधिक त्यामध्ये काय स्वर आहे? आ आहे. मग बघा ग आला असेल तर ग च्या ऐवजी काय घ्यावा लागतो? पहिला घ्यावा लागतो क, अधिक हा त, अधिक हा आ, बरोबर आहे. मग शब्द काय तयार होईल? क त्याला त जोडला आणि एक स्वर ता. मग पुढचा काय आहे? वा. बघा वा जसाच्या तसा ठेवला, डन जसाच्या तसा ठेवला आणि महामध्ये येईल वाक्तांडन, बरोबर आहे. वाक्तांडन, वाक्तांडन. आला का? कसट तप क हा काय आला? जोडाक्षर म्हणून आलेला आहे, वाक्तांडन. लक्षात? ही आहे तुमची प्रथम व्यंजन संधीचे महत्वाचे उदाहरण. आता याच्यामध्ये काही काही काय होतं? फक्त संमिश्रण होतं. लक्षात? जसं आपण ग चा क घेतला, लक्षात? ग चा क घेतला किंवा पुढचं आपण काय केलं? पुढचं बघायला गेलं तर बघा याच्यामध्ये काय घेतला? द चा त घेतला, ध चा त घेतला. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचं असते,
केवळ संमिश्रण आणि काही उदाहरणं येतात आणि हीच उदाहरणं तुम्हाला कधी कधी विचारले जातील. आलं लक्षात? बघा, महत्वाचं पॉईंट आहे, या पॉइंटला IMP करून ठेवा. आता काही जणांनी ही उदाहरणं मिक्स करून दिलेली आहेत. काय केलेली आहेत? मिक्स करून दिलेली आहेत. म्हणून आपल्याला कधी कधी उलटा फिरून प्रश्न विचारतो तर आपल्याला अवघड होतो. काय होतं बघा, प्रथम व्यंजन येतो. आलं लक्षात? या प्रथम व्यंजनाचा काय घ्यावा लागतो? प्रथम व्यंजनच घेतो. द्वितीय व्यंजन असतो, यामध्ये कोणताही कठोर व्यंजन येतं. आलं लक्षात? मग यांचा काय होतो? केवळ संमिश्रण होते. केवळ काय होते? संमिश्रण होते. आणि कोणती संधी बनते? प्रथम व्यंजन संधी बनते. प्रथम व्यंजन संधी बनत असते. प्रथम व्यंजन संधी तयार होत असते. आलं का लक्षात? हा. मग बघा, आता उदाहरणार्थ जास्त लक्षात येईल. बघा, सरित अधिक पती. सरित अधिक पती. बघा, इथे काय आलेलं आहे? टच आलेला आहे. मग आपली लाईन नियम काय सांगतो? क च त त प. बरोबर आहे? कुठले तरी यापैकी एखादे येतील आणि इथं दुसरं कठोर येऊ शकतो, मृदू येऊ शकतो, मृदू येऊ शकतो. यापैकी आपण पहिले घेतलं जातं. परंतु ह्या शब्दांमध्ये काय येतो? ऑलरेडी प्रथमच काय येतो? कठोर व्यंजन मधल्या पहिल्या स्तंभामधलेच काय येतं? तुमचे व्यंजन येतात. मग बघा, हे त जसाच्या तसा, अधिक हा प, अधिक यामध्ये अ. बरोबर. आता तच तुम्ही तच्या लाईनीमध्ये त, थ, द, ध, इथं ध घेऊ नका. लक्षात? इथं ध घेता नाही. हे केवळ उदाहरणं आहेत, ते संमिश्रण होतात. म्हणजे जे आलेले आहे ते जसेच्या तसं जोडा आणि डायरेक्ट उदाहरणं तयार होतात. अशी महत्वाची जेवढी उदाहरणं आहेत तेवढी आपण घेतलेली आहेत. लक्षात? याला काय म्हणतात? केवळ संमिश्रण. बरोबर आहे? केवळ संमिश्रण होणार म्हणजे जे व्यंजन आहे ते जसेच्या तसे राहतात, काही निघून जात नाहीये. लक्षात? हा. आता याला कसं जर लिहायला झालं तर तुम्ही कसं लिहिणार? सरी, आता त आलेला आहे, मग सरीद अधिक पती. सरीद अधिक पती असं वाचता येत नाही. सरित अधिक पती म्हणतो. बरोबर आहे? सरीद अधिक पती म्हणतात. मग आपण दचा काय घेऊ? त घेऊ. असं यायला पाहिजे. म्हणून हे थोडंसं तुम्हाला महत्वाची उदाहरणं आहेत, म्हणून तुम्हाला सांगितलं याला IMP करा. मग याला डायरेक्ट हे जोडलं जाईल. मग डायरेक्ट शब्द काय तयार होईल? सरित प ला जोडलं जाईल. सरितपती, सरितपती, सरितपती. आलं लक्षात? डायरेक्ट. बरोबर. इथं बघा, हे त डायरेक्ट याला जोडलं जाईल. मग हा त ला का जोडलं जाईल? मग शब्द काय तयार होईल? सत्कार्य. आलं लक्षात? शब्द काय तयार होईल? सत्कार्य. दुसरं उदाहरण बघा. जसं बघा, पृथक्करण. बघा, क ला जोडलं जाईल. मग क ला जोडलं तर काय होणार आहे? क. आता हे काय आलं रे माझं? द्वित. काय आलं? द्वित. बरोबर आहे? याला हलंत केलं नाही, याच्यामध्ये स्वर आलेला आहे. द्वित, द्वित. लक्षात? हा. मग हे शब्द काय तयार होईल? पृथक्करण. पृथक्करण. आलं का रे? पृथक्करण. आपल्या मराठी व्याकरणात हा धडा आहे, पृथक्करण वाक्याच्या प्रकारामध्ये. लक्षात? डायरेक्ट जोड. बरोबर आहे? सत. बघा, त याला जोडला जाईल. मग शब्द काय तयार होईल? सत्संग. सत्संग. लक्षात? हे महत्वाचे उदाहरण आहेत. आलं लक्षात? हे काय आहेत? महत्वाचे. जसं बघा, महत् अधिक त्व. मग त डायरेक्ट याला जोडला जाईल. मग शब्द काय तयार होईल? महत्व. लक्षात? महत्व. इकडं उत्पत्ती. मग डायरेक्ट शब्द तयार होईल? उत्पत्ती. उत अधिक पती. डायरेक्ट शब्द काय तयार होईल? उत्पत्ती. लक्षात? एवढी उदाहरणं आहेत, महत्वाचे 6 उदाहरणं. लक्षात? याला तुम्ही थोडासा अपवाद नाही म्हणू शकता, पण याला मी काय दिलेलं आहे? केवळ संमिश्रणाने तयार होणारी काही उदाहरणं असतात. ते आपल्याला डायरेक्ट प्रथम व्यंजन संधीच देतात. प्रथम व्यंजन गटातील प्रथम व्यंजनच देतात आणि त्याची संधी करायला सांगतात. लक्षात? तर ती अशा प्रकारे केली जाते. डायरेक्ट उदाहरण काय होतात? तयार होतात. मग आपण नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. याची ट्रिक काय सांगितली? जेव्हा ही कचट तप हे जोडाक्षर म्हणून येतात, जेव्हा पण कचट तप हे जोडाक्षर म्हणून येतात, ती का असते? आपली प्रथम व्यंजन संधी असते. ती का असते? आपली प्रथम व्यंजन संधी असते. लक्षात? हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. कचट तप हे जोडाक्षर म्हणून आलं तर त्याचं काय होते? जोडाक्षर म्हणून येते. पृथक्करणी सत्संग. अगदी बरोबर. पुढे जाऊया. पुढचं उदाहरण बघा. पुढच्या पॉइंट कडे जाऊया. आता ही उदाहरणं तुमच्यासाठी आहेत. आलं लक्षात? ही उदाहरणाची PDF टाकेल. याच्यावर बघून तुम्हाला काय करायचे? प्रॅक्टिस करायची आहे. जसं मी तर तुम्हाला संधिपोट शब्द दिलेले, नवीन तयार होणारा शब्द. बघा, आता हे सर्व मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रत्येकामध्ये कचट तप हे जोडाक्षर म्हणून भेटेल. बघा, तप, कचट तप, जोडाक्षर आला. बघा, त जोडाक्षर आला, त जोडाक्षर आला, त जोडाक्षर आला, क जोडाक्षर आला, क जोडाक्षर आला,
क जोडाक्षराला यस या नो. पुढे बघा क जोडाक्षराला क जोडाक्षराला ट जोडाक्षराला ट जोडाक्षराला ट जोडाक्षराला क जोडाक्षराला. बघा इथं ट जोडाक्षर आलेला आहे. त्यानंतर बघा ट जोडाक्षराला ट जोडाक्षराला ट जोडाक्षराला. म्हणजे टोटल किती उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत प्रॅक्टिससाठी? 17 उदाहरणं दिलेली आहेत. किती? 17 उदाहरणं दिलेली आहेत. ही तुम्हाला सोडवायची आहेत. एवढी प्रॅक्टिस कराल तर तुमचं डिटेलमध्ये प्रथम व्यंजन संधी ही संपून जाणार आहे. मग प्रथम व्यंजन संधीची ट्रिकच काय लक्षात ठेवायची? प्रथम व्यंजन संधीची ट्रिक काय लक्षात ठेवायची? क च त त प हे जोडाक्षर म्हणून येतात. काय जोडाक्षर म्हणून येतात? जोडाक्षर म्हणून आले तर ती काय असते? आपली प्रथम व्यंजन संधी. बस, बाकी काहीच लक्षात ठेवायचं. आणि एवढ्या उदाहरणांची प्रॅक्टिस करा. जे सोडून दिले त्या उदाहरणांची पण प्रॅक्टिस करा. ते उदाहरणं डिटेलमध्ये सोडवा, त्यानंतर हे शॉर्टकट मध्ये सोडवा. म्हणजे तुमची प्रथम व्यंजन संधी इथं काय होईल? परफेक्ट होईल जाईल. आता आपण जाऊया नेक्स्ट संधीकडे. ती म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची. तिला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. काय म्हणतात? तृतीय व्यंजन संधी. मग तृतीय व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन असणारच आहे. दुसरा काय असणार आहे? व्यंजन किंवा स्वर असणार आहे. बघा क च ट त प या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास व्यंजनाच्या जागी त्यांच्याच वर्गातील तिसरा व्यंजन घेऊन तृतीय व्यंजन संधी बनते. आता आपल्याला लक्षात ठेवायचे मृदू व्यंजने एकूण किती आहेत? तर आपल्याला आठवत नसतील, बरोबर आहे. मृदू व्यंजने एकूण किती आहेत? व्यंजने म्हणले तर 21 आणि वर्ण म्हणले तर किती असतात? 37. 21 मृदू व्यंजने आहेत. मग त्यामध्ये आपल्याला स्पर्शाचा विचार केला तर स्पर्श किती आहेत? स्पर्श 10 आहेत. स्पर्श किती आहेत? 10 आहेत. मग त्यांनी काय सांगितलं? अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजने म्हणजे ही 10 व्यंजने आलं लक्षात, किंवा स्वर आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी तिसरा व्यंजन घेतला जातो. म्हणजे बघा ह्यांच्या जागी काय घेतला जाईल? तिसरा व्यंजन घेतला जाईल. मग आपला शब्द तयार होणार आहे. आता बघा उदाहरण आहे का? नाही. बघा आता प्रथम व्यंजन संधी नाही बे, इथं तृतीय व्यंजन पाहिजे. आलं लक्षात? हे काय पाहिजे? तृतीय व्यंजन पाहिजे. आलं लक्षात? तृतीय, बरोबर आहे. तृतीय व्यंजन संधी कशी ओळखावी? बघा संधी झालेल्या शब्दात ग ज ड द ब ही 5 अक्षरे जोडाक्षरे म्हणून येतात. गजड दब. कचट तप ही जोडाक्षरे म्हणून आली तर प्रथम व्यंजन संधी. काय? प्रथम व्यंजन संधी. आता ही अशी का आली बघा? क च त त प. त्यानंतर क ख ग घ न. त्यानंतर च छ ज झ अन त थ द ढ न त थ द ध न प फ ब भ म. आलं लक्षात? आता बघा कचट तप ही जोडाक्षर म्हणून आले तर काय बनते ती? प्रथम व्यंजन संधी. आणि गजड दब, बघा गजड दब ही जर जोडाक्षर म्हणून आले तर ती काय बनते रे बाळा? तृतीय व्यंजन संधी बनते. खतम. हे किती नंबरला आहेत? 3 नंबरला, म्हणून तृतीय. हे किती नंबरला आहेत? 1 नंबरला, म्हणून प्रथम व्यंजन संधी. कचड तप जोडाक्षर म्हणून आलं, प्रथम व्यंजन संधी. गजड दब जोडाक्षर म्हणून आले तर ते तृतीय व्यंजन संधी. एवढं सोपं आहे. आलं लक्षात? पण आपल्याला ते सांगितलं पाहिजे. आता बघा अर्ध्या विग्रह कसा करावा? अर्ध्या असणाऱ्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले अक्षर घेऊन विग्रह केला जातो. उदाहरणाकडे जा. बघा आता ट्रिक लक्षात घ्या. कसं हे सूत्राच्या माध्यमातून पाहिजे तर लक्षात घ्या. बघा कोणताही स्पर्श कठोर व्यंजन, सुरुवातीला काय? कोणताही स्पर्श कठोर व्यंजन याच्या बदल्यात काय घेतला जातो? त्याच वर्गातील तृतीय व्यंजन घेतला जातो. मग तो काय असेल? ग असेल, ज असेल, ड असेल, द असेल, ब असेल. लक्षात? आणि मग अनुनासिका खेरीज त्याच्या पुढे कोणताही मृदू व्यंजन किंवा स्वर आला तर ती काय बनत असते? आपली तृतीय व्यंजन संधी बनत असते. हे जसंच्या तसं राहतं. पुढचं जो काही आहे ना, बघा अनुनासिका खेरीज कोणताही मृदू व्यंजन आला असेल तो जसाच्या तसा राहतो. त्यामध्ये काहीही बदल होत नाहीये. आणि ह्या सर्वांपासून काय बनत असते? आपली तृतीय व्यंजन संधी. बघा आता मी इथं लिहितो. क च ट त प, बरोबर. क ख ग घ न त च छ ज झ अन. त्यानंतर ट थ ड ढ न त थ ड
ध न प फ ब भ म. ओके, मग बघा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आता इथं बघितलं दिक अधिक दर्शन, बरोबर आहे. मग हा क जसाच्या तसा लिहिला, अधिक हा द, याला हलंत केला, द मध्ये काय आहे, अस्वर आहे, द मध्ये काय आहे, अस्वर आहे. मग पुढे बघा, आता मी काय सांगितलं बघा, पहिली ह्या क च्या ऐवजी आपल्याला तृतीय व्यंजन संधी बनवायची, मग काय घ्यावं लागेल, ग घ्यावं लागेल. मग क ची जागा कोणी घेतली, ग नी घेतली ग, मग ही काय झाला, द झाला, अधिक हा अ झाला, हे जोडाक्षर बनेल. मग जोडाक्षर बनलं तर बघा हा द ग अर्धा राहील, यामध्ये द असा बनेल. मग इकडे काय राहिला, दी, आणि हा दर्शन, बरोबर आहे. हा शब्द इकडे काय राहिला, दी, आणि इकडे काय राहिला, दर्शन. ऐ ऐ दर्शन 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 दर्शन, द आपण घेतलेला आहे. शर दर्शन, शन शन राहिलेला आहे, शन, बरोबर आहे. मग शब्द काय तयार झाला, दिक दर्शन, दिक दर्शन. आणि तुमच्या एक्झामला शुद्ध शब्द म्हणून विचारलेला आहे, दिग्दर्शन, दिग्दर्शन. आला का रे, गजड दब, गजड दब, हे जर जोडाक्षर म्हणून आले तर ती काय असते, तृतीय व्यंजन संधी असते. इथं ग आलेला आहे, काय ग, बरोबर की नाही, हा ग आलेला आहे. गजड दब, कचट तप आला प्रथम, गजड दब आला तर तृतीय व्यंजन संधी. पुढे बघा, षट अधिक रेपू, बरोबर आहे. ट आलेला आहे, ट टमरेलाचं, ट अधिक हा र, आणि याला वेळांटी कोणती आहे, पहिली. मग बघा ट च्या ऐवजी काय घ्यावं लागेल, ड, डब्याचं, ड अधिक र अधिक रस्वई, अधिक रस्व ई येणार आहे, काय येणार आहे, रस्व ई येणार आहे. मग बघा षट अधिक रिपू, आता काय आलेलं आहे इथं, ट आलेला आहे. मग ट च्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, ड घेतलेला आहे, काय घेतलेलं, ड. आता हा ड मध्ये, आता बघा, आता इथं आपल्याला आठवायचं काय आहे, आपण र च्या 4 पद्धती शिकलो. आता र जोडायचा कसा, काही जण या र ला कसं जोडतील, असं जोडतील. म्हणजे तुला काय करावं, असं जर जोडला आणि पहिली विलांटी, मग असं करतील, बरोबर आहे की नाही. हा मग जोडायचा कसा ते बी लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. जोडाजोडीचा कार्यक्रम जमला पाहिजे. मग र च्या 4 पद्धती आहेत, यस या नो, काय सांगितलं होतं, पहिले कसं वरती, नंतर कसं असं, नंतर कसं असं, नंतर कसं सांगितलं असं. मग बघा हा व्यंजनाच्या आधी, व्यंजनाच्या नंतर. मग व्यंजनाच्या नंतर जर शब्द घेतला आपण कसा, जसा कर्म, बरोबर आहे, कर्म. त्यानंतर आपण रस्व, बरोबर आहे, रस्व. इथे घेतला आपण क्रम, आणि इथे घेतला समजा आपण ड्रम, आलं लक्षात. मग बघा ड्रम, ड्रम र नंतर आलेला आहे, र नंतर आलेला आहे. मग र नंतर आलेला आहे तो कसा जोडला जाईल, एक तर असं जोडला जाईल किंवा असं जोडला जाईल. मग या ड ला जर ड हा असा जोडला जाईल आणि पहिली विलांटी म्हणून हा ड्री होईल. पुढे हा श जसाच्या तसा राहील आणि हा पू जसाच्या तसा राहील. मग शब्द तयार होईल षड्रिपू, बरोबर आहे, षड्रिपू, षड्रिपू हा शब्द तयार होणार आहे, षट्रिपू. आलं लक्षात, काय षड्रिपू, षड्रिपू, किंवा त्याला षट्रिपू असं सुद्धा तुम्ही वाचू शकताय, षट्रिपू, लक्षात, षट्रिपू. ओके, हे असं लेखन केलं जातं. बघा र चा फायदा कुठं झाला, जे आपण वर्णमालेमध्ये शिकलो, 4 प्रकार कसे लक्षात ठेवायचे, आधी कसा येतो, नंतर कसा येतो, कसा जोडला जातो, बरोबर आहे, अर्धदंड कोणते, बरोबर, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. लक्षात. अजून वर्णमालेत काय 1-2 पॉईंट अपडेट आहेत, ते मी रेकॉर्ड करून काय करेन तुमच्या कोर्समध्ये, एक अजून त्याच्यामध्ये बदल, जेवढे बदल होतील तेवढे मी कोर्सेसमध्ये शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करेल. अजून जेवढे बदल होईल हा कोर्स संपेपर्यंत तेवढे बदल अपलोड करेल. लक्षात. कोर्स संपल्याच्या नंतरही काही बदल झाले तर मी तुम्हाला घेईल. लक्षात. अजून काहीतरी नवीन आलेलं आहे ते पण अपलोड करतो. बघा सत अधिक भावना, बरोबर, त आहे त, मग त च्या बदली त, पुढे काय आहे भ, अधिक काय येईल आ येणार आहे. मग बघा त थ द, मग इथं काय येणार आहे, द येणार आहे, अधिक हा भ येणार आहे, अधिक हा आ येणार आहे, अधिक हा आ येणार आहे. आलं लक्षात. मग हा द भ आ हे कसं जोडलं जाईल, बघा हा द हलंत करून ठेवला जाईल आणि हा भा जसाच्या तसा राहील. मग पुढे काय बघा, हे वना शब्द जसाच्या तसा राहील आणि इकडे काय स जसाच्या तसा राहील. शब्द काय तयार होईल, सद्भावना. काय होणार आहे, सद्भावना, सद्भावना. आलं लक्षात. बघा हे सर्व शब्द शुद्ध शब्द आहेत. संधी होऊन तयार झालेले सर्व शब्द काय आहेत, तुमचे शुद्ध शब्द आहेत. पुढे बघा प अधिक ज, मग बघा हा प अधिक ज
अधिक काय येईल अ येणार आहे. बघा प च्या लाईनीमध्ये तिसरा काय आहे प फ ब, मग ब येईल, अधिक हा ज येईल, अधिक हा अ येईल. या तिघांपासून कसं जोडलं जाईल, हा ब अर्धा लिहिला जाईल, ज अर्धा लिहिला जाईल, ज, मग शब्द काय तयार होईल अब्ज. अब्ज लक्षात, अब्ज, अब्ज शब्द तयार होणार आहे. ओके, पुढे बघू 5 नंबरचा प्रश्न. काय म्हणतो, दिक अधिक अंबर, बरोबर आहे, हा क आहे क, मग क लिहिला, अधिक हा अ, अधिक अनुस्वार. मग मला सांगा या क च्या बदली काय घ्यावं लागेल, क ख ग घ्यावं लागेल. मग इथं ग, अधिक हा अ, अधिक हा अनुस्वार, मग यापासून काय बनणार आहे बघा, हा ग असा बनणार आहे. बरोबर आहे, ग वर अनुस्वार येईल. मग इकडे दी आहे, इकडे बर आहे, मग शब्द काय तयार होईल दिगंबर. काय शब्द तयार होणार आहे दिगंबर. लक्षात, दिगंबर शब्द तयार होणार आहे, दिगंबर. पुढे बघा, जगत अधिक अंबा, बरोबर आहे अंबा. मग ह्या त जसाच्या तसा, अधिक हा अ आहे, अधिक अनुस्वार आहे, मग ह्या त च्या लाईनीमध्ये त थ द काय द, अधिक हा अ, अधिक हा अनुस्वार, काय तयार होणार आहे द वर काय अनुस्वार. मग बघा हा जगत, अधिक हा बा, मग शब्द तयार होईल जगदंबा. आपलं झालं होता जगदंबा, हा शब्द तयार होणार आहे काय जगदंबा. पुढे बघ, पुढचा आहे बघा, जसं षट अधिक अंग, बरोबर आहे, षट अधिक अंग, मग हा ट जसाच्या तसा ट, अधिक अ, अधिक अनुस्वार, मग ट च्या लाईनीमध्ये ट ठ ड, ड डब्याचा येणार आहे, ड अधिक अ, अधिक हा अनुस्वार, काय होईल या ड वर काय येणार आहे अनुस्वार. मग शब्द काय तयार होईल षडंग. काय शब्द तयार होईल षडंग. काय शब्द तयार होणार आहे षडंग. लक्षात, षडंग शब्द तयार होणार आहे. आणि शेवटचा अच अधिक आदि च, जसाच्या तसा, अधिक हा आ, बरोबर आहे, याची फोड करू नका, अ अधिक अ, बरोबर आहे, भारतरत्न तुम्हाला मार द्यावा मग. लक्षात, हे आच राहणार आहे, तो स्वर आहे. लक्षात, मग च च्या लाईनीमध्ये च छ ज, मग इथं काय येणार आहे ज अधिक आ, काय होणार आहे जा. जा, गावाला जायचे जा, आम्ही काय बोलणार बरोबर, आमचा विचार न करून जा. असं गेले ते गेले, आता काय करावं आलं लक्षात. मग बघा, मग इकडे काय आहे अ, इकडे काय आला दी, मग शब्द काय आला आजादी. आजादी दिली, काय दिली आजादी दिलेली आहे. आलं का लक्षात, काय दिलेली आहे आजादी दिलेली आहे. जमलं, पुढे जायचं. ओके, ही काय होती आपली व्यंजन संधी. कोणती तृतीय. आता बघा, तृतीय व्यंजन संधी तुम्हाला गजड दब शब्द लक्षात ठेवायचा, तो जोडाक्षर म्हणून. बघा इथं ग आलेला आहे, 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 इथं ब आलेला आहे, इथं ब आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं ब आलेला आहे, इथं हे षड्रिपू, बरोबर आहे, इथं ड आलेला आहे, इथं द आलेला आहे, इथं द आलेला आहे, इथं द आलेला आहे, इथं द आलेला आहे. ओके, मग बघा इथं भगवद्गीता, बरोबर आहे, भगवत हे चुकलं बघा, भगवत गीता, भगवत अधिक गीता, बरोबर आहे, हा भगवत गीता, भगवत गीता, भगवत गीता, त त थ द, बरोबर आहे, हे असं पाहिजे, बरोबर आहे, द, भगवत गीता, भगवत गीता. ओके, हा त्या त चा काय पाहिजे इथं, त चा काय पाहिजे इथं द पाहिजे. ओके, हा बघा सद्गुण, सत्गुण, बरोबर आहे, इथं ग आलेला 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 आहे, इथं ध आलेला आहे. उद्योग, बरोबर आहे. हा पुढे बघा, तुम्ही जेवढी उदाहरण बघाल, बरोबर आहे, याच्यावर मी थोडी जास्त उदाहरण, बरोबर आहे, 28 झाले. त्यानंतर काय आहेत 35. ओके, सदानंद, बरोबर आहे, सत अधिक आनंद, सदानंद. ओके, पुढे बघा, पुढचं आहे तुमचं, म्हणजे टोटल याच्यावर तुम्हाला बघितलं तर 39 उदाहरणं तुम्हाला काय दिलेली आहेत प्रॅक्टिस साठी दिलेली आहे. आपण काय बघितली तृतीय व्यंजन संधी. आलं लक्षात, तृतीय, तृतीय काय बघितली आहे तृतीय व्यंजन संधी. ओके, तृतीय व्यंजन संधी, तृतीय, तृतीय व्यंजन संधी. आलं लक्षात, व्यंजन संधी, संधी. ओके,
गजड दब. गजड दब हे जर जोडाक्षर म्हणून आले तर ती काय बनत असते तुमची तृतीय व्यंजन संधी बनत असते. हे आपण बघितलेलं आहे. लक्षात. हा पुढे जाऊया. यामध्ये आपण एक शेवटचा प्रकार आता बघणार आहे तो म्हणजे अनुनासिक संधी. लक्षात. काय बघणार आहे अनुनासिक संधी. आपण पहिली बघितली प्रथम व्यंजन संधी. कचट तप आलं बरोबर आहे ती प्रथम व्यंजन संधी आणि गजड दब आलं तर ती तृतीय व्यंजन संधी. लक्षात. या दोन संधी आपण व्यंजन संधी बघितलेली आहे डिटेलमध्ये. आता आपण बघणार आहेत अनुनासिक संधी. काय बघणार आहेत अनुनासिक संधी. आता सिंपल आहे. जे जे कठोर होते मृदू होते यांच्या बदल्यात काय वापरायचं अनुनासिक वापरायचं. ही झाली अनुनासिक संधी. एवढी सोपी आहे. मग बघा जसं बघा पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन घेऊन संधी बनते तिला अनुनासिक व्यंजन म्हणतात. जसं कठोर किंवा मृदू अधिक अनुनासिक बरोबर काय असते आपली अनुनासिक अधिक अनुनासिक संधी. काय म्हणलं कठोर किंवा मृदू. मग आपली कठोर किती आहेत 10 आहेत. मृदू किती आहेत 10 आहेत आणि अनुनासिक किती आहे 5 आहे. मग या 20 पैकी एकतर कठोर येईल किंवा मृदू येईल. या 20 पैकी याच्याच लाईनी मधला कोण जो वर्ण येईल त्याच्या बदली किंवा जो व्यंजन येईल त्या बदली काय घ्यायचं त्याच लाईनीतील अनुनासिक घ्यायचं. ती काय बनते आपली अनुनासिक संधी बनते. बघा अनुनासिक व्यंजन संधी कशी ओळखावी ओळखण्याची छडी. बघा संधी झालेल्या शब्दात 2 अनुनासिके जोडाक्षर म्हणून येतात तेव्हा त्याला अनुनासिक व्यंजन संधी म्हणतात. पहिली ट्रिक काय सांगितली प्रथम व्यंजन संधीची क च ट त कचट तप बरोबर आहे. दुसरी ट्रिक काय सांगली गजड दब गजड द ब. ओके. हे जर जोडाक्षर म्हणून आलं तर प्रथम. हे जर जोडाक्षर म्हणून आलं तर काय तृतीय. आणि पुढचं काय सांगितलं अनुनासिक जोडाक्षर म्हणून आले अनुनासिक जोडाक्षर झाले तर ती काय बनते तुमची अनुनासिक संधी. संपला. बघा विग्रह कसा अर्ध्या असणाऱ्या अनुनासिकाबद्दल त्याच वर्गातील पहिले व्यंजन घेऊन विग्रह केला जातो. बघा उदाहरण जसे एक छोटासा डायग्राम बनवलेले नियमांच्या स्वरूपात. बघा स्पर्श व्यंजन किती आहेत 25 पण याच्यामध्ये स्पर्श व्यंजन अनुनासिक पण येऊ शकतो. लक्षात. या स्पर्शपैकी त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन घेणे मग न अन न न म या 5 पैकी कोणतं येईल ते. लक्षात. काय स्पर्श व्यंजन येईल 25 पैकी कोणतंही स्पर्श व्यंजन येईल. स्पर्श व्यंजन आलं तर त्याच वर्गातील बरोबर आहे जसं क च त त हे क ख ग घ अन. समजा जर ग क आलं क तर याच लाईनीतील आपल्याला न घ्यावं लागेल. ती संधी बनेल. लक्षात. आणि पुढचं अनुनासिक व्यंजन ते जसंच्या तसं राहतं. काय राहतं जसंच्या तसं राहतं. पुढे बघा पुढचं. आता बघा वाघ अधिक निश्चय. बघा क आलेला आहे क अधिक हा न अधिक रस्वई. मला सांगा हे व्यंजन आहे आणि पुढे काय आलेलं आहे रे बाळा अनुनासिक आलेला आहे. पुढे काय आलेला आहे अनुनासिक आलेला आहे. पुढे काय आलेला आहे अनुनासिक आलेला आहे. ओके. वाक पुढे काय आलेला आहे अनुनासिक. मग मला सांगा हा क च्या लाईनीमध्ये कोणता अनुनासिक येतो हा ड सारखा न हा अनुनासिक येतो. हा न अधिक हा रस्वई. मग हा शब्द कसा जोडला जाईल हा शब्द असा जोडला जाईल. बघा जोड कसं होतो तो बघा हा असा जोडला विश्वास बघा हे असं जोडलं जाईल. लक्षात. हे असं राहील. ओके. मग इकडे काय आहे वा आणि छय मग शब्द तयार होईल. बघा आपण याला वाढ निश्चय म्हणू का याला वाचता येईल का वाढ निश्चय. मग असं वाचता येत नाहीये. मग याला कसं वाचलं जाईल वांग निश्चय किंवा वांगमय बरोबर वाङ्मयामधला. लक्षात वाङ्मय किंवा वांग निश्चय असं म्हणलं जातं. पुढे बघा षटमास बरोबर हा ट आहे ट. पुढे काय आहे म आहे अधिक काय आहे आ आहे. मला सांगा व्यंजनाच्या पुढे काय आलं अनुनासिक आलं. मग ट च्या लाईनीमध्ये कोणता अनुनासिक येईल बघा ट ठ ड ढ आणि कोणतं न नळाचं. मग ह्या ट च्या ऐवजी काय घेतलं जाईल धनुष्यबाणाचं न अधिक म मध्ये आ मिसळला मा. मग हे काय होईल न अर्धा आणि हा मा. मग शब्द इथं श राहिलेला आहे इथं स राहिलेला आहे. मग शब्द बघा
षण्मास, षण्मास. बघा याचा अर्थ समजून घ्या. बघा याचा अर्थ समजून घ्या. हे इथं मी काहीच ठेवलं नाही, खाली आहे. म्हणजे याचा कुठला आला? हा शब्द. बघा हा शब्द जसाच्या तसा राहिला का? मा. हा शब्द जसाच्या तसा राहिला का? बघा हा मा शब्द जसाच्या तसा राहिला. म्हणजे दुसऱ्या नंबरचा जो वर्ण आहे, व्यंजन आहे, तो जसाच्या तसा राहतो. पहिल्यामध्ये फक्त काय होतो? बदल होतो. जसं इथं दिलेलं आहे बघा. स्पर्श व्यंजन, स्पर्श व्यंजनामधला त्याच वर्गातील अनुनासिक घ्या. ड, अन, न, न, हे सॉरी डच म्हणतो बघा, वाङ्मय. न, 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 अन, न, न, म. लक्षात यापैकी कोणता तरी घ्या, जसं आपण इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. हा थोडं तुमच्या ते नियम सुद्धा, ती ट्रिक सुद्धा लक्षात आली पाहिजे. ते बघा, जगत अधिक नाथ, बरोबर आहे. मग त अधिक हा न अधिक हा आ, लक्षात. मग बघा त्याच्या पुढे काय आलेलं आहे? अनुनासिक. मग त, थ, द, ध, न. त्याच्या लाईनीमध्ये हाच न येतो. अधिक हा न अधिक हा आ. मग हे जोडाक्षर काय होणार आहे? ना होणार आहे. ना. मग शब्द काय तयार होईल? बघा, जगत जसाच्या तसा, हा थ जसाच्या तसा, आणि हा ना जगन, जगन्नाथ, जगन्नाथ, बरोबर आहे. जगन्नाथ. लक्षात. अनुनासिक आलं का? बघा तिन्ही जेवढे उदाहरणं बघाल तिथं अनुनासिकच येणार आणि तो जोडाक्षर म्हणूनच येणार. त्याच्याच लाईनी मधला तोच अनुनासिक जोडाक्षर म्हणून येणार. ती असते आपली अनुनासिक संधी. ओळख नाही, एकदम सोपी. पुढे बघा, बृहत मुंबई. त अधिक म. बघा त अधिक हा म अधिक हा उ अधिक अनुस्वार. मग बघा तची लाईन तथ न. बघा हा न येईल, अधिक हा म अधिक हा रस्व उ अधिक हा अनुस्वार. ह्या सर्वांना एकत्र केलं तर काय होणार आहे? बघा हे मु, अनुस्वार, बरोबर. इकडे बृह आणि बै शब्द जसा तसा. मग शब्द काय तयार होईल? बृहन मुंबई, बृहन मुंबई, बरोबर आहे. याला वाचताना कसं वाचलं? बृहंत मुंबई, बृहत मुंबई, बृहत मुंबई वाचतं. पण बृहन मुंबई, बृहन मुंबई. लक्षात. कधी कधी मुंबईच्या पेपर जर पोलीस भरती करत असाल तर मुंबईला विचारला जाऊ शकतो शुद्ध शब्दामध्ये, याची फोड विचारली जाऊ शकतो. आणि तो शब्द आहे बृहन मुंबई. ओके. पुढे बघा, सत अधिक मास, बरोबर आहे. त जसाच्या तसा, अधिक म जसाच्या तसा, अधिक हा आ अधिक हा. मग तच्या लाईनीमध्ये त, थ, द, ध, न. हा न येणार आहे अनुनासिक. अधिक हा म अधिक हा आ. मग यांना एकत्र केल्यावर काय होणार आहे? अन्मा शब्द. मग इथं स आणि इकडं न, बरोबर आहे. बघा हा मा जसाच्या तसा राहिलेला आहे. ठीक आहे. मग बघा हा स अधिक हा अन्मा अधिक हा न. शब्द तयार होईल सन्मान, दिला पाहिजे. लक्षात. बृहन मुंबई, अगदी बरोबर. जगन्नाथ. पुढे बघा, दिक अधिक मूड, बरोबर आहे. क, क, क अधिक म अधिक दीर्घ उ. बघा क च्या लाईनीमध्ये क ख ग घ न. हा क ख ग घ न हा न येणार आहे. अधिक हा म अधिक हा उ. याला कसं जोडलं जाईल? हा असं जोडलं जाईल. आलं लक्षात. हा असं जोडलं जाईल. मग शब्द काय तयार होईल? दिग्मूड, दिग्मूड, दिग्मूड. लक्षात. असा शब्द तयार होणार आहे. ठीक आहे. हा दिग्मूड. ओके. शियाला. पुढे बघा, मग आता याच्यावर उदाहरणं. लक्षात. याच्यावर उदाहरणं बघा. आता बघायला गेलं तर बघा हे न काय आहे? अनुनासिक. हा न आणि म काय आहे? अनुनासिक, बरोबर. हा ठ कसा आला रे? ट, ठ, ड, ढ, न. बघा हे चुकलं. बघा हे चुकलेलं आहे. हे कसं पाहिजे? बघा षण्मुख, बरोबर आहे. हे असं पाहिजे. बघा न आणि म दोन्ही पण अनुनासिक, बरोबर आहे. न आणि म दोन्ही पण अनुनासिक, न आणि म दोन्ही पण अनुनासिक, न आणि म दोन्ही पण अनुनासिक, म आणि ड दोन्ही पण अनुनासिक. बघा ड आणि न दोन्ही अनुनासिक, न आणि म दोन्ही अनुनासिक, न अनुनासिक, म आणि न अनुनासिक, न आणि म अनुनासिक, स आणि म अनुनासिक. लक्षात. न आणि म अनुनासिक. बघा न आणि म अनुनासिक, न आणि म अनुनासिक, न आणि म अनुनासिक. आलं लक्षात. मग आपण काय बघितलं? आपण 3 प्रकार, व्यंजन संधीचे 3 प्रकार बघितले रे बाळा. कोणकोणते बघितले ते बघा. प्रथम व्यंजन संधी, लक्षात. त्यानंतर तृतीय व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, आणि पुढची बघितली अनुनासिक संधी, अनुनासिक संधी. बघा इथल्या इथं तुमची पाठ झाली असेल. एवढी सोपी आपण तिला डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्रथम व्यंजन संधीमध्ये काय येतो? क, च, त, त, प. हे काय येतात?
जोडाक्षर म्हणून येतात. त्यानंतर तृतीयामध्ये ग, ज, ड, द, ब हे काय येतात? जोडाक्षर म्हणून येतात. आणि अनुनासिकामध्ये 5 अनुनासिक आहेत, बरोबर आहे. हा न, अन, त्यानंतर हा अन, न, अन, हा न, हा न आणि हा म, हे एकापुढे एक सारखेच येतात, बरोबर आहे. एकापुढे एक सारखेच आले तर ते काय असते? आपली अनुनासिक संधी असते. ओके, अनुनासिक संधी असणार आहे. आलं का लक्षात? चालेल, हे होते आपले लेक्चर. आपण परत भेटणार आहेत. काय भेटणार आहेत? परत भेटणार आहेत. ठीक आहे, दुपारी 2 किंवा 3 वाजता मी तसं ग्रुपला मेसेज टाकतो. आलं लक्षात? कारण 2 दिवस लेक्चर झाले नाही. व्यंजन संधी पूर्ण संपून जाईल आज. आलं लक्षात? 2-3 वेळा लेक्चर होईल, कारण उद्या होणार नाही, सोमवार आहे. ओके, आलं लक्षात? हा बघा, शॉर्टकट पण दिलेले आहेत. एका लाईनीमध्ये मी लक्षात ठेवायचे कसे ते बी सांगणार. आणि ही व्यंजन संधी संपल्यावर एका चार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला लिहून देणार आहे शॉर्टकट कसे लक्षात ठेवायचे. चालेल, आज थांबूया. आजच्यासाठी एवढं. वंदे मातरम.